कोल्हापूर शहरामध्ये कालपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली। कोल्हापूर पोलीस दलामधील 154 पोलीस शिपाई आणि 59 चालक पदांसाठी पोलीस मुख्यालय जवळील परेड ग्राउंडवरती काल सकाळपासून मैदानी चाचणीस सुरुवात झाली। संपूर्ण पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे सुरू असून कोणत्याही आमिषाला बळी न पडता विद्यार्थ्यांनी सतर्कपणे मैदानी चाचणीला सामोरं जावं असं आवाहन जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी केलं आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील 154 पोलीस शिपाई आणि 59 चालक पोलीस शिपाई या पदांसाठीची मैदानी चाचणी आजपासून पोलीस मुख्यालय मैदान कसबा बावडा या ठिकाणी सुरू झालेली आहे। आज एकूण 1400 उमेदवारांना बोलवण्यात आलेलं होतं। त्यापैकी आतापर्यंत 921 उमेदवारांनी मैदानी चाचणीसाठी रिपोर्ट केलेला आहे। काही उमेदवार अजूनही पोहोचत आहेत। संपूर्ण 1400 उमेदवार येईपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील। उमेदवारांची छाती उंची मोजणे, त्यातील पात्र उमेदवारांना RFID टॅगचं वाटप करणे, त्यानंतर 1600 मीटर 100 मीटर धावणे, त्याचबरोबर गोळाफेक या मैदानी चाचणीसाठी सदर 20 उमेदवारांच्या डिटेल बनवून त्यांची मैदानी चाचणी सुरू करण्यात आलेली आहे। ज्या उमेदवारांनी वेगळ्या घटकांमध्ये वेगळ्या पदांसाठी अर्ज भरले असतील त्यापैकी कुठल्याही एका घटकामध्ये तो उपस्थित असेल आणि दुसऱ्या घटकातील तारीख किंवा त्यामध्ये जर त्याला वेळ पुरेसा नसेल तर त्याला 4 दिवसाची मुदत देऊन दुसऱ्या घटकात देखील मैदानी चाचणीची संधी मिळेल। त्यामुळे उमेदवारांनी निश्चिंत राहावं। प्रत्येकाला मैदानी चाचणीसाठी संधी ही निश्चितपणे मिळेल। संपूर्ण भरती प्रक्रिया ही पारदर्शकपणे सुरू आहे। संपूर्ण मैदान परिसर CCTV निगराणीखाली आहे। RFID टॅग फेस रेकग्निशन सिस्टीमचा वापर देखील या भरतीमध्ये आपण करतोय, जेणेकरून इतर कुठलाही व्यक्ती उमेदवाराच्या वतीने भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकणार नाही। उमेदवारांना जर कोणी प्रलोभन किंवा आमिष दाखवण्याचा देखील प्रयत्न करत असेल तर संबंधित संपर्क क्रमांक देखील आपण दिलेले आहे। कुठल्याही आमिषाला बळी न पडता अत्यंत सतर्कपणे राहून आणि अत्यंत उत्साहाने त्यांनी मैदानी चाचणीला सामोरं जावं असं देखील आवाहन मी करतो।